Prokaryotic cells are represented by bacteria, blue-green algae, and mycoplasma. Bacteria, blue-green algae, mycoplasma, and PPLO, that is pneumonia like organisms. प्रोकॅरियोटिक सेल कोणाची सेल प्रोकॅरियोटिक सेल आहे? बॅक्टेरिया, ब्ल्यू-ग्रीन अल्गे अँड मायकोप्लाझ्मा. बॅक्टेरिया, ब्ल्यू-ग्रीन अल्गे अँड मायकोप्लाझ्मा यांची सेल कशी आहे? प्रोकॅरियोटिक सेल. समजून घ्या. ब्ल्यू-ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया, ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं. बॅक्टेरिया, ब्ल्यू-ग्रीन अल्गी अँड मायकोप्लाझ्मा अँड PPLO, प्लुरोनिमोनिया, हे जे ऑर्गॅनिझम्स आहे यांची जी सेल आहे, ही सेल, या सेलला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात. कारण या सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स नसतात. या सेल्समध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स नसतात. आता मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे कोणते? मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपरेटस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बरोबर आहे ना? मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल कोणते आहे? मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स कोणते? मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स आर absent in these organisms. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स कोणते आहे? मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपरेटस, लायसोसोम, हे सगळे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स. न्यूक्लियस, असे कुठलेही मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स या सेलमध्ये नसतात आणि सेलला म्हणतात प्रोकॅरियोट्स. They are generally smaller and multiply very rapidly than the eukaryotic cell. Prokaryotic cells कशा आहे? स्मॉल आहेत. They are generally smaller. कशा आहे? प्रोकॅरियोटिक सेल स्मॉलर आहे. स्मॉलर आणि काय? They multiply more rapidly and multiply more rapidly. खूप फास्ट काय होतात त्या? मल्टिप्लाय होतात. मल्टिप्लाय मोर रॅपिडली दॅन द युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल्सचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते स्लो आहे ॲज कम्पेअर्ड टू प्रोकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल लार्ज इन साइज, प्रोकॅरियोटिक सेल स्मॉलर इन साइज. Prokaryotic cell multiply more rapidly than the eukaryotic cell. They may vary greatly in shape and size. त्यांचा शेप आणि साईजमध्ये सुद्धा खूप व्हेरिएशन असतो. They may vary greatly in shape and size. शेप आणि साईजमध्ये त्यांच्या व्हेरिएशन आहे. बॅक्टेरियाचे जसे 4 शेप्स आहे. बॅक्टेरियाचे 4 बेसिक शेप्स ऑफ बॅक्टेरिया. समजलं बेटा? 4 बेसिक शेप्स ऑफ बॅक्टेरिया. कोणते कोणते शेप आहे बॅक्टेरियाचे? बॅक्टेरिया बॅसिलस म्हणजे रॉड शेप बॅक्टेरिया आहे ना. रॉड लाईक बॅक्टेरियाला काय म्हणतात? बॅसिलस. काय म्हणतात त्याला? बॅसिलस. असे राहतात बॅसिलस. असे रॉड लाईक आहे. दुसरे कोणते आहे? कोक्कस म्हणजे स्पेरिकल, गोल असतात. स्पेरिकल म्हणजे काय म्हणू आपण त्याला? कोक्कस. काय म्हणायचं त्याला? कोक्कस. असे राहतात गोल. बघा इकडे लक्ष द्या. त्यानंतर आहे तिसरा आहे विब्रिओ म्हणजे कॉमा शेप. विब्रिओ म्हणजे काय? कॉमा शेप. त्यांना कॉमास पण म्हणतात. कॉमा शेप. हे बॅक्टेरिया असे असतात. कळलं?
नंतर स्पायरिलम चौथा काय शेप आहे स्पायरिलम. स्पायरिलम बॅक्टेरिया स्पायरल असतात, स्पायरल शेप असतात ते असं असे 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 राहतात ते बॅक्टेरिया. हे 4 बेसिक शेप्स आहे बॅक्टेरियाचे. रॉड लाईक असेल तर बॅसिलस, गोल असेल स्पेरिकल असेल तर कोकस, कॉमा शेप असतील तर विब्रिओ आणि स्पायरल असतील दॅट इज स्पायरिलम. हे 4 प्रकारचे हे 4 बेसिक शेप आहे. द ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल इज फंडामेंटली सिमिलर इवन दो प्रोकॅरियोट्स एक्झिबिट अ वाईड व्हरायटी ऑफ शेप्स अँड फंक्शन्स. प्रोकॅरियोटिक सेलचं जे ऑर्गनायझेशन आहे ते फंडामेंटली सिमिलर आहे. इवन दो प्रोकॅरियोटिक सेल एक्झिबिट अ वाईड व्हरायटी ऑफ शेप्स अँड फंक्शन. प्रोकॅरियोटिक सेल्सचे शेप्स वेगवेगळे आहे, प्रोकॅरियोटिक सेल्सचे फंक्शन्स वेगवेगळे आहे, पण त्या सगळ्या प्रोकॅरियोटिक सेल्सचं जे फंडामेंटल ऑर्गनायझेशन आहे ते कसं आहे सिमिलर आहे. फंडामेंटल ऑर्गनायझेशन आहे ना, फंडामेंटल ऑर्गनायझेशन सिमिलर. बरोबर आहे ना. फंडामेंटल ऑर्गनायझेशन कसं आहे त्यांचं सिमिलर आहे. बरोबर आहे. इवन दो प्रोकॅरियोट्स एक्झिबिट अ वाईड व्हरायटी ऑफ शेप्स अँड फंक्शन्स. वाईड व्हरायटी ऑफ शेप्स अँड फंक्शन. शेप वेगवेगळे आहे, त्यांचे फंक्शन्स वेगवेगळे आहे. शेप्स वेगवेगळे आहेत, फंक्शन्स वेगवेगळे आहे, पण मात्र फंडामेंटल ऑर्गनायझेशन सगळ्या प्रोकॅरियोटिक सेलचं काय आहे सिमिलर आहे. आलं लक्षात. इथे एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राम शोईंग कंपॅरिझन ऑफ यूकॅरियोटिक सेल विथ अदर ऑर्गॅनिझम्स. यूकॅरियोटिक सेलचं अदर ऑर्गॅनिझमशी कंपॅरिझन दिलेले आहे. असं काय काय दिलेलं आहे बघा. टिपिकल यूकॅरियोटिक सेल याचा जो डायमीटर आहे तो किती आहे 10 to 20 μm. टिपिकल बॅक्टेरिया किती छोटा आहे 1 to 2 μm. म्हणजे तो इझिली सेलच्या आतमध्ये एंटर होऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे दुसरं आहे बघा PPLO प्लुरोनिमोनिया. काय आहे प्लुरोनिमोनिया. 0.1 μm इतका छोटा यांचा साईज आहे. म्हणजे बॅक्टेरियापेक्षाही खूप छोटा. व्हायरसचा त्याहीपेक्षा 0.02 to 0.2 μm म्हणजे PPLO पेक्षा थोडासा मोठा 0.2. समजलं. डायग्राम शोईंग कंपॅरिझन ऑफ यूकॅरियोटिक सेल विथ अदर. कंपॅरिझन फक्त कशामध्ये केली आहे याच्या साईजमध्ये. बघा सेलचा साईज किती मोठा आहे 10 to 20 μm. बॅक्टेरियाचा 1 to 2 μm. PPLOचा प्लुरोनिमोनियाचा 0.1 μm. व्हायरसेसचा 0.02 to 0.2 μm. कळलं तुम्हाला. All prokaryotes have a cell wall surrounding the cell membrane except in mycoplasma. हा पॉईंट आपण आताच डिस्कस केला. काय मायकोप्लाझ्मामध्ये नसते ना. ऑल म्हणजे सगळ्या. इथे बघा हा पॉईंट घेतला होता आपण. सेल वॉल अब्सेंट. याच्यामध्ये सेल वॉल सगळ्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल वॉल असते, मायकोप्लाझ्मामध्ये नसते. हे लक्षात ठेवायचं. ऑल प्रोकॅरियोट्स हॅव सेल वॉल. ऑल प्रोकॅरियोट्स हॅव सेल वॉल. सेल वॉल कशाला सराउंड करते सराउंडिंग सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. सराउंडिंग सेल मेम्ब्रेन म्हणजे कोणतं मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. एक्सेप्ट इन मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मामध्ये
सेल वॉल नसते. कळलं ना, मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल नसते. त्यानंतर फ्लूइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज द सायटोप्लाझम. सेलच्या आतमध्ये काय असतं? फ्लूइड मॅट्रिक्स म्हणजे ग्राउंड सबस्टन्स आहे हा. फ्लूइड मॅट्रिक्स ना, फ्लूइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल, फिलिंग द सेल इज सायटोप्लाझम. काय म्हणायचं त्याला? फिलिंग द सेल इज सायटोप्लाझम. जे फ्लूइड आहे सेलच्या आतमध्ये, त्या फ्लूइडला काय म्हणायचं? सायटोप्लाझम आहे ना. फ्लूइडला म्हणायचं सायटोप्लाझम. समजलं का हा पॉईंट? नेक्स्ट पॉईंट काय आहे? द फ्लूइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज सायटोप्लाझम. देअर इज नो वेल डिफाइंड न्यूक्लियस. द जेनेटिक मटेरियल इज बेसिकली नेकेड, not enveloped by nuclear membrane. In addition to the genomic DNA, the single chromosome or circular DNA, many bacteria have small circular DNA outside the genomic DNA. This smaller DNA is called as plasmid. समजून घ्या, लक्ष द्या, इकडे सांगते सगळं. ही बॅक्टेरियाची सेल काढली मी. समजलं बेटा? ही आहे, दिस इज सेल मेम्ब्रेन, मीन्स दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर काय आहे? सेल वॉल. काय आहे? दिस इज सेल वॉल. दिस इज सेल वॉल. अँड इनसाइड दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्लूइड मॅट्रिक्स इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड ॲज cytoplasm. It is called as cytoplasm. And what about the genetic material, that is DNA? See, this is the DNA. This is the DNA which is naked. Means it is not covered by nuclear envelope. It is not bounded by nuclear envelope. So such DNA is called as naked DNA. Genetic material is basically naked, not covered by, not enveloped by nuclear envelope or nuclear membrane. So this DNA, हा जो DNA आहे, it is a single circular DNA. मी तुम्हाला पूर्ण समजून सांगते, एक एक पॉईंट समजून घ्या. काय म्हटलं? हे समजलं सायटोप्लाझम. याचा जो DNA आहे, DNA इज नेकेड. DNA इज नेकेड. नेकेड मीन्स इट इज नॉट कवर्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. नेकेड मीन्स नॉट कवर्ड बाय और एनवेलप बाय, नॉट कवर्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. नॉट कवर्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. सो हा जो DNA आहे, दिस इज कॉल्ड ॲज जिनोमिक DNA. काय म्हणायचं याला? जिनोमिक DNA. हा किंवा क्रोमोझोमल DNA. इट इज कॉल्ड ॲज क्रोमोझोमल DNA और जिनोमिक DNA. हा कसा राहतो? सिंगल, एकच राहतो. समजलं ना? जिनोमिक DNA और क्रोमोझोमल DNA अशा प्रकारचा राहतो. समजून घे. सर्क्युलर, हा एक स्ट्रँड झाला DNAचा आणि हा झाला दुसरा स्ट्रँड. काय म्हटलं मी याला? हा झाला दुसरा स्ट्रँड, बरोबर आहे ना? दिस DNA इज कॉल्ड ॲज सर्क्युलर DNA. याला म्हणायचं दिस इज सर्क्युलर DNA, इजंट इट? हा झाला जिनोमिक DNA. जिनोमिक DNA और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रोमोझोमल DNA. इट इज कॉल्ड ॲज क्रोमोझोमल DNA और क्रोमोझोम. क्रोमोझोमल DNA और क्रोमोझोम. जिनोमिक DNA और क्रोमोझोमल DNA और क्रोमोझोम. It is naked because it is not enveloped by nuclear membrane. So there is smaller DNA called plasmid. Many bacteria have small circular DNA outside the genomic DNA. So this is genomic DNA. This is genomic DNA. This is genomic DNA.
Outside this genomic DNA, a small circular DNA is present, and this small circular DNA is called as extra chromosomal DNA, or it is called as plasmid. It is called as plasmid. Small circular DNA is present outside the genomic DNA, and this is called as plasmid. This is called as plasmid. So many bacteria have small circular DNA. Many bacteria have small circular DNA are called outside the genomic DNA. Outside the genomic DNA, and these smaller DNA are called plasmids. The smaller DNA are called plasmid. The plasmid DNA confers certain unique phenotypic characters to such bacteria. One such character is resistance to antibiotics. तर हा जो प्लाझ्मिड DNA आहे ना, हा प्लाझ्मिड DNA, या प्लाझ्मिड DNA वरती जे जीन्स असतात, प्लाझ्मिड DNA वरती जे जीन्स असतात, ते जे जीन्स आहे ते काही युनिक फिनोटिपिक कॅरेक्टरिस्टिक कन्फर करतात. या प्लाझ्मिड DNA वरती जे जीन्स आहे ते काही युनिक फिनोटिपिक कॅरेक्टर्स काय करतात, कंट्रोल करतात बॅक्टेरियामध्ये. जसं उदाहरणार्थ अँटीबायोटिक रेजिस्टन्स confer unique phenotypic characters. Unique phenotypic characters in bacteria. बॅक्टेरियामध्ये कोणते कॅरेक्टर कन्फर्स करतात हे युनिक कॅरेक्टर. युनिक म्हणजे तसे कॅरेक्टर दुसऱ्यामध्ये राहणार नाही. नवीन युनिक म्हणजे दुसऱ्यामध्ये नाही, युनिक. जसं हा बॅक्टेरिया आहे आणि हा एक दुसरा बॅक्टेरिया आहे. हा झाला याचा क्रोमोझोमल DNA, हा झाला याचा जिनोमिक DNA किंवा क्रोमोझोमल DNA. या बॅक्टेरियामध्ये प्लाझ्मिड आहे, याच्यामध्ये नाही आहे. वेगवेगळे आहे ना दोन्ही बॅक्टेरिया. याच्यामध्ये प्लाझ्मिड आहे, दिस इज प्लाझ्मिड. याच्यामध्ये प्लाझ्मिड नाही. आता या प्लाझ्मिडमध्ये जे जीन्स आहे, समजा एक अँटीबायोटिक्स आहे, अँटीबायोटिक्स. हे दोनही बॅक्टेरिया पॅथोजेन आहे. हाही बॅक्टेरिया काय आहे, समजा पॅथोजेन आहे, आणि हाही बॅक्टेरिया काय आहे, पॅथोजेन आहे. म्हणजे या बॅक्टेरियामुळे पण डिसीज होणार, या बॅक्टेरियामुळे पण डिसीज होणार. तर जेव्हा या बॅक्टेरियामुळे डिसीज झाला आणि या बॅक्टेरियामुळे जेव्हा डिसीज होतात, तेव्हा या डिसीजचं जे ट्रीटमेंट म्हणून अँटीबायोटिक्स घेतली जाते, बरोबर आहे ना. औषध कोणते घेतात, अँटीबायोटिक्स. तर अँटीबायोटिक्स जर घेतलं तर त्या अँटीबायोटिक्सचा इफेक्ट या बॅक्टेरियावर होईल आणि हा बॅक्टेरिया काय होईल, डिस्ट्रॉय होईल. कळलं. पण या अँटीबायोटिकचा जो इफेक्ट आहे या बॅक्टेरियावर होणार नाही. हा बॅक्टेरिया अँटीबायोटिकला काय करेल, रेजिस्ट करेल. कशामुळे, हा प्लाझ्मिडमध्ये असलेल्या जीन्समुळे. समजलं का? समजलं की नाही समजलं, कळलं ना.
In higher classes, you will learn that this plasmid DNA is used to monitor bacterial transformation with foreign DNA. आपण शिकलो ना बायोटेक्नॉलॉजीमध्ये. हां, काय उपयोग आहे? प्लाझ्मिड DNA. प्लाझ्मिड DNAचा उपयोग काय आहे सांगा बरं मला बायोटेक्नॉलॉजीमध्ये. वेक्टर म्हणून यूज करतो ना प्लाझ्मिड DNAवर. प्लाझ्मिड DNAला वेक्टर म्हणून यूज करतो. समजा कोणताही जीन व्हेकल DNA, करेक्ट, वेक्टर किंवा व्हेकल DNA, कोणताही जीन आपल्याला बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करायचा आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीद्वारे किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे, तर तो जीन आपण काय करतो, प्लाझ्मिडला रेस्ट्रिक्शन एन्झाईमनी कट करतो आणि त्या प्लाझ्मिडमध्ये तो जीन इन्सर्ट करतो. मग काय बनेल, रिकॉम्बिनंट DNA बनेल. आणि मग हा असा जो रिकॉम्बिनंट DNA आहे किंवा चिमेरिक DNA आहे हा कशामध्ये इन्सर्ट करतो आपण, बॅक्टेरियामध्ये. बरोबर आहे ना, बॅक्टेरियामध्ये तो जीन एक्सप्रेस होतो. कळलं ना, याला काय म्हणतो आपण, बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणतो आपण त्याला, बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. कळलं ना. बॅक्टेरिया कोणताही जीन घेतो बाहेरचा, दॅट इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. न्यूक्लिअर नेक्स्ट, plasmid DNA is used to monitor bacterial transformation with foreign DNA. Nuclear membrane is found in eukaryotes. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रोकॅरियोट्समध्ये नसते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कोणामध्ये असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं युकॅरियोटमध्ये. कोणामध्ये असतं, युकॅरियोटमध्ये. प्रोकॅरियोट्स मी लिहून दिले ना. प्रोकॅरियोट्स म्हणजे कोणते कोणते सांगितलं, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स नसतात, त्याला म्हणतात प्रोकॅरियोट्स. कोणते कोणते आहे, बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा, PPLO, हे सगळे काय आहेत, हे आहे प्रोकॅरियोट. ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप नाही, DNA नेकेड आहे, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल नाही, पण याच्यामध्ये रायबोझोम्स आहे. कळलं ना, रायबोझोम प्रत्येक सेलमध्ये असतात. प्रोटीन सिंथेसिस कसं होणार आहे नाही तर. पण मात्र युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं. युकॅरियोटिक सेल ही युकॅरियोटिक सेल आहे समजा. दिस इज युकॅरियोटिक सेल. इफ दिस इज युकॅरियोटिक सेल, ही जर युकॅरियोटिक सेल आहे, या युकॅरियोटिक सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे आणि हा DNA. हा नेकेड आहे का, नाही, याच्यावरती काय आहे, मेम्ब्रेन आहे. बरोबर आहे, न्यूक्लिअर एन्व्हलप आहे. पण तू जर ही सेल बघितली, याच्यावरती मेम्ब्रेन आहे का, नाही. हा कसा आहे, नेकेड. याच्यावरती मेम्ब्रेन आहे आणि हा कसा आहे, नेकेड. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फाउंड इन युकॅरियोट्स. नो ऑर्गॅनिल्स लाईक द वन्स इन युकॅरियोट्स आर फाउंड इन प्रोकॅरियोट्स सेल एक्सेप्ट फॉर रायबोझोम. कोणताही सेल ऑर्गॅनिल, युकॅरियोटिक सेलमध्ये जसे सेल ऑर्गॅनिल्स असतात तसा कोणताही सेल ऑर्गॅनिल प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतो एक्सेप्ट रायबोझोम. फक्त प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय असतो, रायबोझोम असतात, बाकी काहीही नसतं. स्पेशलाइज्ड differentiated form of cell membrane called mesosome is the characteristic of prokaryotes. They are especially folding of cell membrane. लक्ष द्या इकडे, ही बॅक्टेरियल सेल आहे. दिस इज सेल वॉल. काय काढलं मी, हे सेल वॉल समजून घ्या. प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन असं कुठे कुठे फोल्ड झालेलं असं, जसं इथे फोल्ड झालेलं आहे, समजलं. इथे काय झालेलं आहे, हे असं फोल्ड झालेलं आहे, समजलं. इथे फोल्ड झालेलं आहे. तर हे जे फोल्डिंग्स आहे ना प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या, दिस फोल्डिंग्स आर कॉल्ड ॲज मिझोझोम्स. काय म्हणतात त्याला, मिझोझोम्स. कोणत्या सेलमध्ये आहे, प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे ही सेल आहे बॅक्टेरियल सेल. कोणती सेल आहे ही आहे बॅक्टेरियल सेल. आणि जो DNA आहे ना तो इथे असा कनेक्ट असतो मिझोझोमला. समजून घ्या, मिझोझोम म्हणजे काय आहे. मिझोझोम म्हणजे स्पेशलाइज्ड डिफरन्शिएटेड फॉर्म ऑफ सेल मेम्ब्रेन कॉल्ड मिझोझोम इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोट. दे आर एस्पेशली फोल्डिंग्स ऑफ सेल मेम्ब्रेन. काय आहे ते मिझोझोम म्हणजे, मिझोझोम म्हणजे काय आहे, मिझोझोम म्हणजे फोल्डिंग्स
ऑफ सेल मेम्ब्रेन. काय मिझोझोम म्हणजे फोल्डिंग्स ऑफ सेल मेम्ब्रेन. कळलं मिझोझोम म्हणजे काय? मग फोल्डिंग्स ऑफ सेल मेम्ब्रेन. कळलं का? समजलं सगळं?